गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडला सांगितलं की तिला त्याच्यासोबत हॉटेलमध्ये वेळ घालवायचा आहे। युवक कुठलाही मागचा पुढचा विचार न करता पानिपतच्या हॉटेलमध्ये पोहोचला। त्याने हॉटेलमध्ये रूम बुक केली। पुढे काय होणार याची त्याला अजिबात कल्पना नव्हती। मात्र तिथं गेल्यावर गर्लफ्रेंडनं असा धक्का दिला की ऐकून तुमचा प्रेमावरचा विश्वास उडून जाईल। या तरुणाला इतक्या सहज प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं कसं? पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा कसा केला? आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे ट्रॅप रचणाऱ्यांचं पुढं काय झालं? पाहुयात आजच्या जरा हटके विषयामध्ये। नमस्कार मंडळी, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात जरा हटके। मंडळी, प्रेमात विश्वास हा नात्यांचा पाया असतो, पण जर तोच विश्वास कोणाच्या ट्रॅपचा भाग असेल तर? ही कहाणी सुरू होते सोशल मीडियावरनं। डेहराडूनमध्ये राहणारा एक 27 वर्षीय तरुण जो नोकरीसाठी दिल्लीला जाणं येणं करायचा। काही महिन्यापूर्वी त्याला इंस्टाग्रामवर एक सुंदर मुलगी भेटली। बोलण्याच्या ओघात मैत्री झाली आणि हळूहळू त्यांच्यात प्रेम फुलू लागलं। रोज रात्री उशिरापर्यंत फोनवर गप्पा, व्हिडिओ कॉल्स, रोमॅन्टिक मेसेज, सगळं अगदी स्वप्नवत वाटत होतं। एका दिवशी गर्लफ्रेंडनं त्याच्या बॉयफ्रेंडला सांगितलं, आपण कुठेतरी भेटूया, शांत जागी हॉटेलमध्ये वेळ घालूया। बॉयफ्रेंडला आधी थोडी शंका आली, पण प्रेम आणि उत्सुकतेपुढे त्यानं काहीही विचार केला नाही। त्यानं लगेच होकार दिला। पानिपतमधील एका हॉटेलचं लोकेशन पाठवलं। तू आधी जाऊन रूम बुक कर, मी थोड्याच वेळात येते असं ती म्हणाली। ठरल्याप्रमाणे हॉटेलवर पोहोचला। एक चांगली रूम बुक करून तो लॉबीत गर्लफ्रेंडची वाट पाहत बसला होता। काही वेळातच ती आली। दोघं रूमवर निघालेत, पण जसे ते लिफ्टच्या दिशेनं वळले तसंच अचानक एक स्कॉर्पिओ गाडी थांबली। 4 तरुण गाडीतून उतरले आणि त्या तरुणाला ओढत नेऊ लागले। त्याने ओरडायचा प्रयत्न केला, पण त्यातल्या एकानं बंदूक दाखवली। शांतपणे चल, नाही तर त्या माणसानं डोळ्यांनीच असा इशारा केला। ही सर्व घटना घडत असताना पाहून प्रियसी ही घाबरल्यासारखी वाटत होती, पण काही क्षणात तिला गाडीतून बाहेर सोडण्यात आलं। प्रियकराला मात्र घेऊन गाडी वेगानं निघून गेली। अज्ञात ठिकाणी नेण्यात आलं। डोळ्यावर पट्टी बांधली होती, कानावर फक्त गडगडणाऱ्या गाड्यांचा आवाज आणि कधीमधी समोर बसलेल्या गुंडांचं कुजबुज ऐकू येत होतं। काही वेळानं गाडी थांबली आणि त्याला एका खोलीत नेऊन बसवण्यात आलं। एका माणसानं फोन काढला आणि त्या प्रियकराच्या घरच्यांना कॉल केला। तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, 20 लाख रुपये देण्यासाठी तयार राहा। प्रियकराच्या वडिलांना किडनॅपरचा फोन आल्यामुळं वडिलांना काहीच समजत नव्हतं। त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली। पानिपत पोलिसांनी ही घटना समजताच CIA 2 टीमने तपास सुरू केला। CCTV फुटेज चेक केलं, हॉटेलच्या स्टाफची चौकशी केली आणि एक मोठा धक्कादायक सत्यावर पोहोचले। या सगळ्या कटाचा सूत्रधार कोणी बाहेरचा नव्हता, तर हॉटेलवर बोलवणारी ती गर्लफ्रेंडच होती। तिनेच गुन्हेगारांना माहिती दिली, त्याला हॉटेलमध्ये बोलावलं आणि अपहरणाचं नाट्य घडवलं। पैसे मिळाल्यावर ते त्या तरुणाला सोडणार होते। पोलिसांनी त्यांच्या मोबाईल लोकेशनचा मागोवा घेत 30 तासात आरोपींना अटक केले। प्रियकराला सुखरूप सोडण्यात आलं। पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे, तर त्या प्रियसीचा शोध घेत आहेत। प्रियकर आता सावरत आहे, पण या घटनेनं त्याच्या मनावर कायमचा ओरखडा उमटवला आहे। आता हे प्रेम होतं की धोका? त्या तरुणासाठी हा एक मोठा आघात होता। ज्याच्यावर त्यानं विश्वास ठेवला, जिला मनापासून प्रेम केलं, तिनंच त्याला मोठ्या संकटात लोटलं होतं। प्रेम आणि विश्वास याचा गैरफायदा कसा घेतला जाऊ शकतो याचं हे एक धक्कादायक उदाहरण आहे। सोशल मीडियावरील आभासी प्रेम किती जे धक्कादायक ठरू शकतं याची जाणीव ही घटना करून देते। अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत? सोशल मीडियावरील प्रेमावर किती विश्वास ठेवावा? प्रेम आणि फसवणुकीच्या या धक्कादायक गोष्टींमधून आपण काय शिकू शकतो याविषयी तुम्ही काय विचार करता ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। बाकी तुम्हाला तर माहीतच आहे, आपला विषय जरा हटके असतो। पुन्हा भेटू अशाच एका नवीन जरा हटके विषयासह। लाईक्स, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।